हे आता वीकेंड असल्यामुळे पूर्ण फुल आहे, म्हणून आम्हाला वेगळी प्रायव्हेट रूम हॉटेलची करावं लागली. हा एक गेट आहे गाईज, जो मंदिराच्या परिसरात आपण एंटर करू. दर्शन करण्याकरिता हा तो वे आहे, इथनं जावं लागते. गाईज आता ऍक्च्युली आम्ही लागलो आहे क्यू मध्ये, लाईन मध्ये. आमचं दर्शन झालं, दर्शन खूप छान झालं. गाईज महाप्रसाद साठी पण बघा किती क्यू लागली. गाईज हे पहिले एंट्री होती, म्हणजे तिकडनं समोरनं. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कसे काय गाईज? जय जगन्नाथ माऊली, गजानन महाराज की जय. गाईज फायनली आम्ही शेगावला पोहोचलो आणि कुठल्याही भक्त निवासामध्ये रूम भेटत नाही आहे, बिकॉज आज सॅटर्डे आहे, वीकेंड आहे, सगळे फुल आहे, वेटिंग आहे. तर आम्ही मग आता एक पर्सनली वेगवेगळ्या हॉटेलमधली एक रूम घेतलेली आहे. आता तिथे थोडं मी आराम करतो, तोपर्यंत सगळेजण फ्रेश होईल, मग आम्ही दर्शन करायला जाऊ. तर तोपर्यंत गाईज मी एक तुम्हाला आमच्या रूमचा टूर करून देतो. ही अशी रूम आहे गाईज, सगळेजण फ्रेश होत आहे. इथे हे रूम आहे, इकडे टीव्ही लावलेला आहे आणि इथे बाथरूम आहे. आता थोडा आराम करतो, फ्रेश होतो, मग दर्शनाला जातो. थोड़ा बहुत आराम हो गया, भी गए, फ्रेश भी हो गए, नहाना धोना भी हो गया और सब जन रेडी भी हो गए. अभी जाएंगे और चाय पियेंगे पहले अच्छे से, और उसके बाद फिर जाएंगे दर्शन के लिए. चलो फिर अभी निकलते हैं. गाईज आम्ही आता चहा प्यायला थांबलेलो आहे इथे सर्वजण. मस्त टिक्के लावले यांनी, दाखवा रे. ये सबने लगाय, मस्त मस्त आहे बघा. लावण्याने लावलाय, गजरे घेतले यांनी. आता रिदातने बी लावलाय. रिदात दाखव इकडे, हे बेटा. हे बघा रिदातचा पण टीका, किती छान छान टीका आहे रिदातचा. माझा पण आहे, रिदातचा पण आहे. सकाळ सकाळची चाय, ती शेगावची गजानन महाराज मंदिराजवळची. चला मग पिऊया. तर गाईज हे सर्व आहे भक्त निवास, जिथे एकदम कमी पैशामध्ये तुम्हाला छान रूम्स भेटते. पण हे आता वीकेंड असल्यामुळे पूर्ण फुल आहे, म्हणून आम्हाला वेगळी प्रायव्हेट रूम हॉटेलची करावं लागली. तर आम्ही मंदिराकडे जाऊन राहिलो आहे गाईज. बघा श्री मंदिरकडे जाण्याचा मार्ग हा आहे, मार्ग जो मंदिराकडे जातो. हा एक गेट आहे गाईज, जो मंदिराच्या परिसरात आपण एंटर करू. या गेटनी आणखी एक गेट आहे. हा एक गेट आहे जिथनं आता मंदिराच्या परिसरात आपण एंटर करत आहोत. हा एक मेन गेट आहे जिथे सर्वजण उभे राहून फोटो सेशन करतात. आपण पण करूया, पण सध्या आता दर्शन करून घेऊ. तर गाईज हे आहे पुरं चप्पल स्टँड, मोठं चप्पल स्टँड, जिथे सर्व लोक चप्पल, आपले चप्पल जुते ठेवतात. हे मंदिराकडनंच आहे, फ्री ऑफ कॉस्ट. आता बघा एक थैली दिली आहे, आमच्या सगळ्यांच्या चप्पल याच्यात ठेवत आहेत. हा हा जय गजानन महाराज की जय. चला गाईज आता आम्ही मेन जे गजानन महाराजांचं समाधी आहे तिथलं दर्शन करण्याकरिता हा तो वे आहे, इथनं जावं लागते. तर आता आम्ही चाललो आहे. आता सगळेजण इथनं ती लाईन लागते गाईज, आणि आज सॅटर्डे आहे, इतकी लाईन राहणारच आहे. तर बघा आता किती वेळ लागते माहिती नाही. आता ऍक्च्युली आम्ही लागलो आहे क्यू मध्ये, लाईन मध्ये. बघा किती मोठी लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे. आता थोड्या वेळ बसावं बाबा. एक तर लाईन मध्ये लागायला खूप दूर चालत आलो, आणि आता लाईन पण खूप मोठी आहे. आता किती वाजते माहित नाही आमच्या दर्शनाला. त्यांच्या पाणी पिण्यासाठी यांनी खूप चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे. तसेही गजानन महाराज मंदिरामध्ये जे सेवक आहे ते फ्री ऑफ कॉस्ट काम करतात. एक खूप चांगलं इकडे पद्धत आहे. त्याला आता आम्ही पुढे चाललो आहे. आणखी इथे हे जे दिसत आहे इथे लाईन्स लागत होत्या, पण आता काहीतरी वेगळंच झालेलं आहे. आम्ही हे हर वेळेस काही ना काही चेंज होत राहते. आता यावेळेस आम्ही तिकडनं लागलो लाईन, जे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि पहिले इकडे लागत होतो आम्ही. तर चला काही ना काही चेंजेस चालूच राहते. तर गाईज हे आहे ते मंदिर, इथे आम्हाला जायचं आहे. आणि सध्या आता आम्ही लाईन मध्येच आहो. येस, हा हा असं ते आहे मंदिर. आणि आमचं लाईन समोर वाढतच चाललेलं आहे. बोलो गजानन महाराज की. थोडं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे इथे. इन्स्ट्रक्शनच्या
अनुसार असंच आहे की बाबा तुम्ही एकटेच दर्शन करत नाही, तुमच्या मागं खूप लोक आहेत, तसं लवकरात लवकर आपले दर्शन आटोपून दुसऱ्यांना पण करू द्या. हा मंदिराच्या बाहेरचा थोडं म्हणजे मंदिरातलाच परिसर आहे, पण मेन जे मंदिर आहे त्याच्या बाहेरचा परिसर आहे. आणि आमचं दर्शन झालं, दर्शन खूप छान झालं. तिथे व्हिडिओ नाही काढू शकत, तिथं आधीच इन्स्ट्रक्शन दिलं आहे की व्हिडिओ नाही काढायचे म्हणून, तर व्हिडिओ काढू नाही शकलो. आणि आमचं दर्शन झाले. आता चाललो आहे. याला काय म्हणता, याला काय म्हणता? हा अच्छा अच्छा अच्छा, असं आहे काय. जाते हे गडबड करतात कारण की एका जागी उभं राहू नाही देणार. आम्ही चाललो आहे महाप्रसाद करायला. इथं लिहिलेलंच आहे महाप्रसादालय. इथे हात धुवायचा वॉश बेसिन आहे. तुम्हाला आतमधलं दाखवतो मग. महाप्रसादसाठी पण बघा किती क्यू लागली, लाईन लागलेली आहे, कारण की तुला महाप्रसाद कोणीच मिस नाही करत. चलो चलो चलो. महाप्रसाद मध्ये आहे बघा, साधं वरण आहे, बेसन आहे, आलूची भाजी आहे, भात आहे, मोतीचूरचा लड्डू आहे, पोळ्या आहे. आणि बघा इकडे असं पूर्ण सगळे जणांना सेल्फ सर्व्हिस आहे, सर्वे घेतात आणि इकडे सगळे असे म्हणजे टेबल्स ठेवलेले आहे बसासाठी. खूप छान पद्धतीचं इथं अरेंजमेंट आहे. आणि ह्या गजानन महाराजाच्या ह्या अरेंजमेंट मुळे खूप जण इन्स्पायर होऊन सगळ्यांनी असं अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न केला. बघा किती छान अरेंजमेंट आहे. चला गाईज प्रसाद घेऊया. तर दर्शन पण झालं, महाप्रसाद पण घेतला आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर, मंदिराच्या बाहेर. बाहेर जाण्याचा मार्ग एक्झिट या साईडला आहे. आता आम्ही बाहेर चाललो आहे. आणि बाहेर थोडं आता इथले जे फेमस पेढे वगैरे आहे ते घेऊ. मी आलो आहे आनंद सागरला आणि हा तो प्रवेशद्वार आहे. अंडरपासनी जावं लागते इथे आणि रोडच्या आरपार जावं लागते. इथून मग रोडच्या त्या पारला जाऊ तर तिकडे आनंद सागर आहे. गाईज हे पहिले एंट्री होती म्हणजे तिकडनं समोरनं, पण आता इकडनं यावं लागलं कारण की काहीतरी इश्यू झाला होता. तेव्हापासून आनंद सागर बंद होतं, पण आता काही गोष्टीसाठी चालू केलेलं आहे. तर त्याला तुम्हाला दाखवतो मेन एंट्रन्स कुठून होती. तर हे होती मेन एंट्रन्स. खूप सुंदर होतं हे बघा. तिकडनं वरनं येतो तो आपण असं मेन एंट्रन्स ना तिकडनं. मग आता इकडनं मागून यावं लागते. तर खूप मोठा इश्यू झाला होता काहीतरी, की ज्याची काहीतरी लँडबद्दल इश्यू होता. आता ते आता एवढं डिटेल मला माहिती नाही. हे आनंद सागर या एरियामधलं श्री साक्षी विनायक गणपतीचं मंदिर आहे. खूप सुंदर गणपतीचं मंदिर आहे काहीच, तुम्ही बघू शकता. बघा एक सुंदरसा लेक आनंद सागर मधला. तर गाईज बघा किती सुंदर शिवची मूर्ती सोबत पार्वती, नंदी. वा किती सुंदर वाटत आहे. चला तर गाईज आता आम्ही चाललो आहे बाहेर. आणखी झालं आहे आनंद सागर बघून आणि पाय धुवायला लागले आहे. मी आता एक मंदिर करायचं आहे, महालक्ष्मी मंदिर, आणि आणखी एक नागझरी आहे तेही करायचं आहे. तर त्याच्यामुळे आता तेवढा स्टॅमिना ठेवावा लागेल ना. तर चला मग आता जाऊ बाहेर. आता आम्ही आलेलो आहोत शेगावच्या महालक्ष्मी मंदिरात. सर्वजण आता चालले आतमध्ये दर्शन करायला. खूपच सुंदर असं मंदिर दिसून राहिलं आहे गाईज. वा बघा काय सुंदर आहे. आता आम्ही चाललो आहे 12 ज्योतिर्लिंग महालक्ष्मी मंदिर इथेच. आणि एक 12 ज्योतिर्लिंगचं पण एक थोडं बेसमेंटमध्ये खाली भुयारात मंदिर तयार केलेलं आहे. बघूया कसं आहे. तर
आता आम्ही आलो आहे नागझरी. इथे आहे गायमुख कुंड, जसं काय आपल्या मोठ्या ताईंनी सांगितलं त्यांच्या अनुसार. तर चला बघूया हे गायमुख कुंड. तर तो बघा काय पाहायला मिळालं तर नवीन जोड्याचा फोटोशूट. हा असा वाडा किती मस्त वाटत आहे. इकडे वरती विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, खाली गोमाजी महाराजांचं मंदिर आहे भुयारात, आणि असं बाहेर एक वाडा आहे. खूप सुंदर वाटत आहे. आणि कुंडाचा आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही कारण की तिथे मनाई होती कुंडमध्ये फोटो काढण्याची, म्हणून आम्ही कुंडाचा फोटो नाही काढू शकलो. काहीच आता आमचं शेगाव झालं, नागझरी झालं, महालक्ष्मी टेम्पल झालं. आता आम्ही निघू वापस कुठे, चंद्रपूर जाण्याकरिता है ना रिदात. आता घरी जायचं आहे ना, आता निघूया घरी जायसाठी. खूप मजा आली, खूप स्पेशल ब्लॉग आहे गाईज आजचा हा, नक्की पूर्ण बघा. तर गाईज आता आम्ही नाश्त्याला थांबलो होतो, नाश्त्याचं झाला. इतकी भूक लागली होती सगळ्यांना की सगळे विसरून गेले. मी पण विसरून गेलो की ब्लॉग काढायचा आहे म्हणून. आता आम्ही कॉफी पिऊन राहिलो आहे, मी आणि अमृता. बाकीजण चहा पिऊन राहिलेले आहे. पोरांनी आईस्क्रीम खाल्ली आणि याला भेटला किंडर जॉय मध्ये हेलिकॉप्टर. आता याच्यात बसून रिदात जाणार आहे चंद्रपूर, हो ना. तर गाईज वटबोरी हा फेमस आहे कलाकंद खवा ह्याच्यासाठी. आता आपल्या घरच्यांनी घेतला खवा कलाकंद आणि या पोरीनं तर खाल्ला पण. कसा होता गाईज? रात्रीचे 11 वाजले आहे. आम्हाला फायनली चंद्रपूरमध्ये आम्ही पोहोचलो आणि आम्हाला जेवण करायला भेटून राहिलं आहे. आम्ही पोहोचलो आहे अंकलचा धाबा. आमचं ॲज युजल तिथं आम्हाला आवडते तिथं जेवण करायला भेटून राहिलं. आता इथे जेवण करून मग घरी जाऊ. मी आमच्या ड्रायव्हरचा पण ब्लॉग काढला होता, म्हणजे त्याचं थोडंफार इन्फॉर्मेशन दिली होती. कोण होता आमचा म्हणजे गाडीवरचे ड्रायव्हर, जे आमची गाडी आम्हाला जी स्कॉर्पिओ घ्यायला आली होती, ज्यांनी आम्हाला स्कॉर्पिओने टूर करवलं शेगावपर्यंतचं चंद्रपूरपर्यंतचं. त्याच्याबद्दल मी थोडी इन्फॉर्मेशन दिली होती, पण मला समजलंच नाही कारण की माझी बॅटरी मोबाईलची लो होती, 2% होती, तर म्हणून त्या रेकॉर्डिंग चालूच नाही झाली. तर तरी मी गाईज त्याचं डिटेल देऊन देईल की तुम्हाला खूप छान गाडी चालवते गाईज, त्याची मी डिटेल देऊन देईन. अगर इन केस तुम्हाला लागत असेल रेंटवर त्याची गाडी तर तुम्ही करू शकता. गाईज एकही बच्चा पार्टी नाही, बिकॉज ते सगळे थकले, हातपाय दुखले, झोपून गेले बघ गाईज सगळे. मी पण खूप थकून आहो, माझे पण पाय दुखून राहिलेले आहे. कंटिन्युअस गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर असं होते, सगळे थकून आहे. तर सगळे फ्रेश होऊन झोपण्याचं तयारीत आहे आणि माझं पण आता फ्रेश होऊन मी तयार होऊन आहोत, झोपतो आता मी. आणि आता आजचा ब्लॉग इथं सेंड करू कारण की बच्चा पार्टी तर आज आहे नाही कारण की ते सगळी झोपलेली आहे. तर चला गाईज आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच बरकरार ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.